नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई। मंडळी, आपल्या भारतामध्ये बऱ्याच भाषा बोलल्या जातात, बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या मातृभाषा आहेत। मात्र ह्या सर्व भाषा, जवळपास सर्व भाषा यांचं मूळ जे आहे ते भारतीय आहे। मात्र तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतातील एक गाव असं आहे ज्याची मातृभाषा पोर्तुगीज आहे। म्हणजे पोर्तुगीज भाषेशी संबंधित अशी ही भाषा आहे। त्याचं नाव काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, कोण लोक ही भाषा बोलतात, हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत अलिबाग येथील कोर्लई येथे। आणि ह्या कोर्लई गावात शिरता क्षणी आपलं मन मोहून घेते ते हे पोर्तुगीजकालीन चर्च। ह्या चर्चचं नाव आहे माउंट कार्मेल चर्च कोर्लई आणि याची स्थापना झालेली आहे 1713 साली। पोर्तुगीज दर्यावर्दी 1498 साली भारतीय किनाऱ्याला लागले आणि हळूहळू त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरायला सुरुवात केली। ते आपल्या अलिबाग येथील चौल गावी आले आणि मोक्याचे ठिकाण हेरून तेथे किल्ला बांधला। तेथेच वसाहत बनवून जवळपास 250 वर्षे चौल आणि परिसरावर राज्य केल्यानंतर 1739 साली वसईच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी त्यांचा पाडाव केला। त्यावेळी चौल येथील वसाहतीतील लोक गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतींकडे निघून गेले, तर काही लोक कोर्लई चर्च शेजारी वसाहत करून राहू लागले। अजूनही ह्या लोकांना चौलकर ह्या नावाने देखील संबोधले जाते। कोर्लईत राहणाऱ्या ह्या लोकांची भाषा म्हणजे नॉलिंग भाषा। नॉलिंग म्हणजेच आमची भाषा। स्थानिक लोक आपल्या या भाषेला पोर्तुगीज भाषा असे देखील म्हणतात। काही अभ्यासक ह्या भाषेला क्रिओल पोर्तुगीज देखील म्हणतात। ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जरी साम्य असणारी असली तरी आता ती मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे हळूहळू तिचे मूळ रूप हरवून बसली आहे। 20-25 वर्षांपूर्वीची नॉलिंग आणि आत्ताची नॉलिंग ह्यात बराच फरक पडलेला आहे। सध्याच्या घडीला जवळपास 800 ते 1000 लोक ही भाषा बोलतात। चला तर कोर्लईच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ह्या आगळ्या वेगळ्या भाषेविषयी अधिक माहिती मिळवूया। मंडळी, आम्हाला आताच माहिती मिळालेली आहे की वसईच्या काही महिला येथे लग्न करून आलेल्या आहेत। पाहूया आपल्याला कोण मिळते का, त्याच्या शोधातच आम्ही निघालेलो आहोत। या हे गाव जे आहे ते डोंगरावरती वसलेलं आहे। तुम्ही बघू शकता, उंचावर आहे आणि इथून असा उतार आहे। एक क्लू मिळालेला आहे की मच्छी मार्केटच्या आजूबाजूला बागे आहेत। बघा, हे घर मला वाटतं मिळालेलं आहे। तुम्ही कडचे? नाव का जोस्मिना? मेरी। मंडळी, वसईतील गास गावातील आजीबाई आम्हाला भेटलेले आहेत, त्यांच्या शोधात आम्ही निघालो होतो। आपल्याकडचे हे कोडव्या आहे बायो 10-15 था। आणि तुम्ही किती वाहरा? ओळखीला का हा? ओळखीला का हा? आपली भाषा काही बोलायला सुरुवात केली? नातं आहेच फिरत आलं गाव बघितलं नाही। फादरला आधी बघला गहा गेल्याला किती वर्ष झाले? गाव गेलीस ना, गेल्या साला गेली की आमदार नाही गेली, गेल्यावर गेलते। आणि जाते फिरत आहे जरा। जा जा लवकर निंबारला का करा? निंबार व्हायची आता लाडा करा। निंबारला का कर लवकर जा। पोळ्या हा गाडी थांबा। मंडळी, इतक्या वर्षांनंतर देखील आमची भाषा जी आहे कादोडी भाषा अस्खलित बोलत आहेत। जाताना आम्हाला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या, सूचना दिल्या की मुलांचा हात पकडून ठेव, गाड्या येत आहेत, जास्त ऊन करू नका। सिनेरा मुशी सारखंच आहे। वसईतले आहेत मंडळी। येथे आमच्या जोस्फिन ताईंकडे जायच्या अगोदर आम्हाला माहित पडलं की ते मेणबत्त्या बनवण्यासाठी गेलेले आहेत। मेणबत्त्या बनवायचा कारखाना आहे, तर ताई आपल्याला तिकडे घेऊन जात आहेत। आम्ही वसईवरून आम्ही कडचे आहे का? काय बरे आम्ही नका King, ¿verdad? No, pues ya no.
नाव काय ते काय नाव येऊन समजतं ताडीनं समजू काय बोलला तुम्ही आता? काय बोललात आम्हाला सांगा ना जरा. हा नाही आता तुम्ही दोघं काय बोललात? ना she asked me where is the Rina. हा I told her Rina in our in our language. या Rina she's gone to the hospital. ओके. Uh, ह्या भाषेचं नाव काय? पोर्तुगीज आहे पण प्युअर हा. पोर्तुगीज नाही त्याच्यामध्ये मिक्स आहे थोडा मिक्स आहे. हा मी काहीतरी नाव ऐकलं होतं एन वरून काहीतरी. हा काय नाव सांगतात? कधी ह्या भाषेचं नाव काहीतरी आहे ना ते? पोर्तुगीज 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 दॅट इज युअर मदर टंग. येस तुम्ही तीच भाषा आहे. या येस अरे वा. previously there was mass also in Latin. हो ओके. Yeah, in our church, Mount Carmel Church, हा. very old church. पण आता कोण पोर्तुगीज माणूस आला पोर्चुगल मधला कोण आला हा. आणि तुम्ही कम्युनिकेट करू शकाल असं Yes, तुम्हाला yes, वाटते? yes, yes. ते समजू शकते. Yes, and 70%, not 70%. 100%, but 70%. ओके. अमेझिंग. Yes. But now because we are studying in Marathi medium, then Right. also a little bit हा mixed. मिक्स होऊन जाते. Yeah. शब्द बदलतात. Yes, yes. हा. yes. मंडळी आमच्या सोबत आहे जेसन रॉबिन वेगस. हे आमच्या बायचा नातू आहे. तर जेसन आता मी तुला मराठीत काहीतरी विचारतो तर तू ट्रान्सलेट करू शकतो तुमच्या भाषेमध्ये? हा. तुझं नाव काय हे कसं बोलणार तू? मी नाम की मी नॉमकी. आता सांग माझं नाव सुनील हे कसं बोलणार? मी नाम सुनील. मी नाम सुनील. वा. तर मंडळी आमच्या सोबत आमच्या बाय जोस्फिन बाय आहेत आणि कॅथरीन ताई आहेत. तर थोडीशी माहिती ह्या भाषेची आपण घेऊया. तर ही भाषा अर्थातच पोर्तुगीजांच्या काळात सुरू झाली असेल इकडे वापरणं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे झाले आमचे आजी आजोबा होते ना हा. तेव्हापासून आम्ही ही भाषा बोलते. मातृभाषाच पण आहे. ह्या भाषा म्हणजे मिक्स भाषा आहे हा. आणि तिकडे दमणला आहे हा. ना शुद्ध भाषा आमचं आहे. अच्छा म्हणजे दमणला बोलली जाते दमणला तीच ही भाषा तेच आहे. भाषा आहे. हा पण इकडे मराठीच्या ते मराठी पगड्यामुळे इंग्लिश मराठी सगळं Mix. मिक्स होते हे. हा थोडे शब्द हा. बदललेले आहेत. वैष्णवचा मावा आहे. ती एक आहे बाई आहे ना हा ते त्यांनी दमणला आणलं राहते. हा, ती गेली वाटत आहे. ओके. हा. ते मिक्स झाले सर्व भाषा. जोस्फिन बाई म्हणतायत की तिकडे एक बाई ज्या आहेत त्या दमणवरून आलेल्या आहेत त्यांना ते मिळतात का बघता येते. मग ह्या भाषेमध्ये ही भाषा बोलत असताना तुम्हाला हा, मराठीचा असा पगडा ह्यावरती जास्त आता वाढतोय असं वाटते? हा मराठी जास्त हे होते त्याच्यामध्ये. हा म्हणजे 10 वर्षांपूर्वी तुम्ही जी भाषा बोलायचा ती आणि आता बोलतात ती ते त्यामध्ये फरक फरक आहे. असते फरक असते. जास्त मराठी शब्द येत हा, आहेत. जास्त मराठी. ओके. मग ह्या भाषेचं संवर्धन व्हावं ही भाषा अशी टिकून राहावी ह्यासाठी इथे काही प्रयत्न सुरू आहेत का? पहिलं पुस्तक आम्ही लिहिले होते सर्व मग आमच्या भाषेचं. ह्या भाषेतलं पुस्तक हा आहे? पुस्तक आहे पण ते कसं असं तुमचं माणसं येऊन हा. पुस्तक घेऊन गेले प्रति सर्व. संपल्या. हा. ओके. आणि कोणाच्याजवळ आहे पण पुस्तक ते हा. अजून आमच्या भाषेचं. हा. पण ते त्यांच्या पण आजीजवळ आहे. आहे का? मग त्यामध्ये काय स्क्रिप्ट कोणती आहे म्हणजे ते पूर्ण दमण भाषा सेम आहे हा. याच्यामध्ये. रोमन मध्ये लिहिलेलं आहे की हा. मराठीमध्ये लिहिलेलं आहे? नाही ते आमचं म्हणजे रोमन मध्ये असते. हा रोमन मराठीमध्ये. लिपी रोमनच आहे. आणि ते काय गोष्टीचं पुस्तक आहे की भाषेबद्दल माहिती आहे? भाषामध्ये आमच्या भाषामध्ये. तुमच्या भाषेची व्याकरण वगैरे व्याकरण त्याची माहिती आहे वगैरे, का? ओके. आणि ह्या भाषेमध्ये काही कार्यक्रम वगैरे साजरे होतात की कार्यक्रम साजरा नाटक? आता समज आम्ही हा. कोणत्या प्रोग्राम मध्ये गेले ना लग्नाला हा. तर आमच्या भाषाचं आम्ही गाणं बोलते त्याच्यामध्ये. हा हा. असं गाणं बोलणारे कोण असतील का आपल्याला? मिळतील आहे का पण इकडे? आता सर्व दुःखी म्हणजे अच्छा, त्यांचं, दुःखी झालं दुःखी तर ते झालं. गाणं बोलू शकत नाही. ओके ओके. आणि आमचं रोजरी असते ना माऊलीचं जसं ऑक्टोबर महिना तेव्हा आम्ही 2 शब्द 2 गाणं असतं ना ते आमच्या भाषामध्ये घेतो आपण. अच्छा तुम्हाला येते का ते गाणं? आपण बोलूया का ते गाणं? हा तुम्ही तिघं बोला ना कसं जमते बघूया. जसं येऊन हा Ave Maria, Santa Rosa, Signore tuo, benedetto Santa Mulher de Dio, tutto basta perché Gesù. Santa Maria, Mãe de Deus, nós pecadores, agora na graça, amen Jesus. हे झालं आमच्या बापा नमामध्ये. नमोकृपा नमोकृपा पूर्ण मरी पूर्ण हे मरी. हे तुमच्या आमच्या भाषेमध्ये. हे आमच्या ओके. बापा नमामध्ये. अच्छा तुम्ही आणि हे पवित्र मरिया. पण ही प्रार्थना बोलली तेच आम्हाला गाण्यासारखं वाटलं. मग गाणं कसं असेल? मला इतकं माहिती नाही आम्ही असेल वाचलं तुला भाषा हा. ती पी- पण भाषा तीच आहे का? माणसं प्युअर पोर्तुगीजांचा. हा आमच्या इथे कसं आहे पोरं म्हणजे कसं मोठ्या माणसाला कसं रे हो हा. असं करतात आम्ही तिकडे उस्से बोलणार ओके. प्युअर पोर्तुगीज मध्ये असं. मग तुमच्या इकडचा कोण मनुष्य इकडे आला पहिल्यांदा इकडे आला तर त्याला ही भाषा समजेल का?
हो समजतं त्यांना, पण ते इथे कसं आहे माहित आहे, इथे मराठी मिक्स आहे, कारण इथे मराठी स्कूल झाला, आजूबाजूला मराठी आहे सर्व. आजूबाजूला मराठी, म्हणून इथे आमच्या स्कूलमध्ये मराठी मिक्स आहे. हा. आणि आपल्या तिकडे कसं आहे, इंग्लिश आणि पोर्तुगीज. ओके. तिकडे मिसळ पण पोर्तुगीज दमण सर्व आहेत ना, पोर्तुगीज, बरोबर. पोर्तुगीज अजून पोर्तुगीज आहे. आणि दमणचा मग इकडे पण जो आहे ना प्युअर, जो पहिलेचा जो मतलब ते काही म्हातारे माणसं जो आहेत ना त्यांना पोर्तुगीजच येतात. पहिला प्रे वगैरे पोर्तुगीजच करायचं ओके. इकडे. हा. पण आता बदलत चाललंय, आता म्हणजे कसं मराठी जास्त होतं. मराठी जास्त होतं, प्रे वगैरे चर्च मध्ये गाणं वगैरे. आता आम्ही असं पोरांना हाक मारला ना, आम्ही बोलणार बाबा उसे अक्की वाई, अक्की वाई मतलब इकडे इकडे ये. आणि आमच्या इथे कसं अक्की वी, इकडचं थोडासा हे थोडासा वेगळा आहे. Ave Maria, cheia de graça, o Senhor é com a bendição mulher, bendito é o fruto do vosso ventre, Jesus. Santa Maria, Maria, Mãe de Deus, rogai por nós pecadores, agora e na hora da nossa morte. Amém, Jesus. हे असं आमचं म्हणणं आहे. असं वाटतं की परदेशी व्यक्ती बोलत आहे असं वाटलं थोडं वेळ. आणि मोठ्या माणसं आम्ही कसं आता इकडे सांगतो कोर्प लावा, मतलब अंघोळ कर. आमच्या तिकडे कसं बोलाल बाई तुम्हा, ओके. बाई तुम्हा अक्की वेंग हुकी फिको, इथे बोला की जिको इकडे बोला, आम्ही तिकडे बोला हुकी फिको, ओके. मतलब म्हणजे काय झालं काय झालं? जानतो हा. सियो. म्हणजे आता जेवढे का असं. डुकराला इथे बोलणार पोर्क, हा. आम्ही बोलणार लेताऊन. लेताव, बरोबर. लेताव शब्द आहे, बरोबर. तुम्हाला प्युअर पोर्तुगीज पाहिजे असेल तर तुम्ही सिल्वासला या. हा पारंपरिक वेशभूषेमध्ये. आणि हे असे किती रंगाचे अजून असतात? हे जे तुम्ही लुगडं नेसलेलं आहे हे अजून, हे जे तुम्ही लुगडं नेसलेलं आहे हे अजून लाल रंगाचं पण असतं, लालचं पण असतं. गुलाबी, हा. हिरवा, मग हे ते कोणी नेसायचं? काका मेलाय ना हा. तर हे ड्रेस, ओके. आणि काकाला मेलाय ना तर लाल हिरवा पोपटी हा. असं लावतं. काका म्हणजे कोण? नवरे मेलेले असतात ना ते अच्छा, ओके. कलर वाले घालतात, आणि ओके. नवरा मेलेला असतो ना तर हा ड्रेस घालतात. अच्छा, ओके. हा. ओके, थँक्यू. हे बघा पारंपरिक वेशभूषेमध्ये तुम्ही अजून हे बघू शकता. हा हा, ही पारंपरिक वेशभूषा आहे बघा. तुम्ही कुठे गेला होतात आता? मी शेतावर जाऊन आलात. काय नाव आपलं? माझं नाव लॉरेन्सिया. लॉरेन्सिया. वा, सुंदर नाव आहे. शेतावरती काय लावलेलं आहे? शेती? वांगी लावलेली आहे. भात लावले. ओके. शेत लांब आहे का दूर आहे? शेत जवळ आहे. जवळच आहे का? हा. इकडे बैलगाड्या वगैरे बऱ्याच आहेत. हो. हा. पहा, इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, त्यामुळे बैलगाडी खूपच मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हे डोंगरावरती गाव आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता हा नैसर्गिक उतार, आणि उतारावरती घरं आहेत इकडे दूरपर्यंत, आणि मागे पसरलेले डोंगर दिसत आहेत तिकडे. इकडे देखील एक बैलगाडा दिसते. मंडळी, आता आम्ही बसलो आहोत रेखा डिसोजा मॅम ह्यांच्या घरी, आणि माझ्या हातामध्ये तुम्ही जे सुंदर कलाकृती पाहताय ती कलाकृती आम्हाला भेट दिलेली आहे निलेशजींनी. निलेश नाईक आपले अलिबागचेच आहेत, आणि नेहमी आमच्या संपर्कात असतात, नेहमी आपले व्हिडिओज पाहतात, आणि खूप छान छान प्रतिक्रिया देतात, आणि आम्हाला खूप सूचना देखील करतात. धन्यवाद निलेशजी. आज त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. आता आपण ताईंशी बोलणार आहोत. ताई, तुमचं संपूर्ण नाव काय? माझं नाव रेखा अल्बर्ट डिसोजा. रेखा अल्बर्ट डिसोजा, आणि ह्यांचं गाव आहे कोर्लई. आमचं गाव कोर्लई. तर कोर्लईमध्ये कोणकोणती आडनावं आहेत? कोर्लईमध्ये डिसोजा, पेन्ना, हा. वेगस, रॉड्रिक्स असे कुटुंब आहेत. अशी कुटुंब आहेत वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे जी आपण वसईमध्ये किंवा इतर ठिकाणी मार्तीस, हे बघा मार्तीस, वेगस, पेन्हा वसईला आहेत, पण ही अशी एक दोन जी आडनावं आहेत ती फक्त इकडेच आहेत असं मला तरी वाटतं. आता ताईंची ओळख तुम्हाला देतो बघा, एक वेगळीच ओळख आहे. ताईंचं मामाकड वसईचं, म्हणजे ताईंच्या आई वसईच्या, ताईचा जन्म इकडचा कोर्लईचा, आणि जन्म इकडचा कोर्लईचा,
आणि ताईंच्या मुलगी जी आहे ती आता वसईला दिलेली आहे. म्हणजे आता हे कसं मांडायचं शब्दामध्ये मला कळत नाहीये, पण खूपच सुंदर असं हे काय म्हणतात त्याला आपण. अनिशा एखादा शब्द सांग मला. अनिशाला देखील सुचत नाहीये. आपण गेलेलो जातोय. म्हणजे एक सर्कलच झालं, एक सर्कल झालं, एक वर्तुळ पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. आता ह्या भाषेबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा ना. ही भाषा जी तुम्ही बोलता, नॉलिंग म्हणजे आमची भाषा. तुम्ही कशी बोलता कादोडी आमची भाषा, तसं आम्ही नॉलिंग आमची भाषा. अरे वा, छान उदाहरण दिलेलं आहे. मंडळी, निलेशजींनी आम्हाला एक सुंदर कल्पना दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे मी आमच्या कादोडी भाषेमध्ये त्यांना प्रश्न विचारावा. अर्थात त्यांना ती भाषा येते कारण त्यांचं मामाकडे तिकडचं आहे आणि ते उत्तर देणार आहेत त्यांच्या भाषेमध्ये, नॉलिंग मध्ये. ठीक आहे, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या या गावामध्ये कोडे लोक राहतात? देशदात 365 कुटुंब आहे आणि 800-850 जागतिक. अच्छा, म्हणजे हे मला समजलं कारण त्यामध्ये नंबर झालेले आहेत. 350 कुटुंब आहेत. 350 कुटुंब आहेत. मी सांगितलं अच्छा, नंबर्स ह्या भाषेमध्ये नंबर्स मराठी वापरले जातात. ओके, मला दुसरा काय विचारायचा होता. तुमच्या का राहा तुम्ही तुमची शेती आहे, बागायती आहे का कामाला जातात? नाव काजूच्या सिरविस्ताना नाव वाजबी नव्हतं. अच्छा, सर्व्हिस करतायत असं थोडंसं मला वाटलं. काय नक्की तुम्ही उत्तर काय दिलं? मी बोलले, तुम्ही विचारले ना मला काय तुमच्या घरात, मी सांगितले काय आमच्या घरातले कामाला जातात, आमची शेती नाही आहे. शेती बिलकुल नाही आहे. ओके. आणि शेती करणारे लोक जे आहेत त्यांची शेती बागायतीकडे आहे आणि गावा बाजूला आहे का लांब आहे? अख्खी गावाला ज्याचू वार माहित आहे. अच्छा, लांब आहे. म्हणजे इकडे राहणाऱ्या लोकांची शेतीवाडी आसपास नाही, लांब बैलगाडीने जायला लागतं. म्हणजे ते सकाळी आता गेले ना जेवण घेऊन तर संध्याकाळी रिटर्न येतात. अच्छा, दिवसभरासाठी शेतावर जातात. ओके. आणि जेवण वगैरे घेऊन जातात? जेवण सकाळी लवकर 7:30-8 वाजता बैलगाडीवर लोक जातात आणि संध्याकाळी येतात. आता कापणीचं सीझन आहे, मळणीचं सीझन आहे, मग सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत प्रचंड मेहनती लोक आहेत. म्हणजे पूर्ण दिवस. ऍक्च्युली हा समाज पहिले चौलला होता. ओके. पोर्तुगीज सत्ता गेल्यावर त्यांना इकडे यावं सगळे म्हणजे इकडे आल्यावर इकडचे जे लोक होते त्यांनी इथे भाट म्हणजे उंचवटा जी जागा होती तिथे इथे राहायला दिलं. त्यामुळे हा जो किचन पडा आहे तो भाट आहे आणि बाकीचं गाव लहान आहे, गॅप ऍक्सेल. आणि दे आर कमिंग फ्रॉम द रेवदंडा. अच्छा, शेती कडे आहे तुमची, लांब आहे खूप? शेती आता आमची बोरलीच्या पुढे 3 किलोमीटर. पण ते एका बेटावरतीच आहे? नाही, वेगळ्या ठिकाणी आहे. अच्छा, लोकांची कोणाची म्हणजे ह्या साईडला, कोणाची ह्या साईडला, असं लांब आहे. आणि शेती काय करतात तिकडे, काय पिकवतात? आता भात शेती, या सीझनला भात शेती. आता कापणी झाल्यानंतर आमची लोक आता वांगी, मिरची वगैरे, टोमॅटो वगैरे हे लावतात त्याच शेतामध्ये. त्याच्यानंतर रताळी, स्वीट रताळी असतात ते भरपूर लावतात आमचे लोक. म्हणजे ते एक फेमस आहे आमच्या कोरलाई मधले. मग ते रताळी आमच्या इथे शिवरात्री असते ना तेव्हा फुल बाजार मुरुड मध्ये भरतो आमच्याकडे. ओके. म्हणजे हा प्रश्न मी का विचारला कारण वसईला भात शेतीची जागा वेगळी आहे आणि वाडीची जागा म्हणजे बागायती जागा ती वेगळी आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला. मात्र इथे एकाच जागेमध्ये हे सर्व केलं. आणि त्याच्यानंतर थोडेसे लोकांचे जे म्हणजे आंब्याची झाडं वगैरे थोडे वर्कर्स मध्ये ते लोक लावलेले आहेत पूर्वीचे. ओके. आता मी थोडंसं तुमच्या संस्कृतीविषयी आणि इतर जे रीतिरिवाज आहेत त्या लग्नाचे जे आहेत त्याबद्दल विचारतो. कादोडीमध्ये. आणि पुन्हा एकदा मला आठवण करून देते, आपण कादोडीत बघू. ओके. तर लग्नाला अडे गीते वगैरे बोलले जाते, नावळ वगैरे काही का जाते? आमच्या भाषेत बोलू का? नावा की राजम्यात कथा आणि वरात पण 13. ओके. म्हणजे वरात. मंडळी, अलिबागला आलो, ह्या संस्कृतीविषयी माहिती मिळाली आणि इतर बरेच फायदे झाले. मात्र अजून एक मोठा फायदा असा झाला तो म्हणजे आम्हाला एक लग्नाचं आमंत्रण मिळालेलं आहे आणि वसईला असणार आहे ते लग्न. म्हणजे आम्हाला अलिबागला देखील यायची गरज नाहीये, वसईलाच हे सर्व आम्हाला अनुभवता येणार आहे. तुम्ही ही बहुमोल माहिती दिली निलेशजी. तुम्ही येथे आलात नागाववरून आणि चौलवरून. चौल इज द किंगडम ऑफ द पोर्तुगीज. चौल आणि गोवा चौलकर म्हणूनच चौलकरच ओळखायचे. हल्ली तरी ते कुर्ल्याचे वगैरे लोक आहेत ना ते चौलाचेच लोक आम्हाला बोलतात. तर दोन्ही चौलचे म्हणजे आत्ताचे चौल
आजी चौलकर आणि माझी चौलकर, तुम्हाला दोघांची खूप खूप आभार, धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट करून कळवा आणि ते बेल आयकॉन देखील दाबा. बाय बाय मंडळी.